इकडं साळ कसली रे बाळा. असंच ठेवलं ना रे. नाही नाही, ते याचं इथं बाजरी का काय कापलं त्यांनी. आहे ना, बोरं येतील पण 1 महिना लागेल त्यांना. कसले हिरवेगार दिसतात डोंगर, शिवलपाणीची झाडी, हे रस्ते, हे एकंदरीत असं आहे. चलो चला, वेळ घालू नका आपण आहे ना. आता पुढचा मुक्काम 17 किलोमीटरवर शेमलेटला आहे. त्याच्या आधी 9 किलोमीटरवर एक गाव आहे, तिथे थांबायचं की पुढे जायचं या विचारात मंडळी किती थकतात त्याच्यावर अवलंबून आहे. असा हा सगळा प्रवास आहे. नर्मदे हर, नर्मदा परिक्रमा, त्याचा आनंद, थंडी आणि आश्रमांमध्ये असलेली गर्दी, ही शेवटी माणसांची होणारी त्रेधा तिरपीट. पण येते मजा, खूप मजा येते. हे असं घसरणीचा वगैरे रस्ता आहे. ज्याला कोणाला पुढच्या वर्षी यायचंय त्यांनी आनंदाने यावं. खूप आनंददायक प्रवास असतो. आपण आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या असतील तर नक्की नर्मदा परिक्रमा एकदा करावी. महान लोक भेटतात, महान म्हणजे सगळ्या क्षेत्रातले महान. असं हे नर्मदा परिक्रमेचं वलय आहे. इकडे जनावरं चरतायत, इकडे वरती डोंगर आहेत, वरती सुद्धा वस्ती आहे. ते पांढरे पुढे दिसत आहेत, तिकडे गायी चरतायत. गेल्या वर्षी इकडे व्हिडिओ काढला होता मी. हे वरती घर, यांची घरं खूप लांब लांब असतात. यांचं गावाचा परिसर कमीत कमी 4 बाजूनी 10 किलोमीटर, आणि यांच्या गावात 2 घरं असली तरी ती 10 किलोमीटरच्या परिसरातली जेवढी घरं आहेत ती एकाच गावची असतात. आम्ही 2 दिवस चालतो, 2 मुक्काम होतात, पण गाव एकच असतं एवढं. आणि यांचा इकडं यांचा प्रवास फक्त पायीच होतो. इकडं सायकलही येऊ शकत नाही आणि वाहनांचं तर सोडाच. सावकाश. ती बाई एक डोक्यावर मोठं भांडं घेऊन चालली पाण्याचं. आत्ता एवढं दुर्भिक्ष नाही आहे त्यांच्या वापरासाठी, पण पुढे पुढे होतं ते. मेमध्ये अतिशय दुर्भिक्ष असतं. आत्ता हे पाणी वाहतंय ओढ्यातनं.
माझा उद्देश एकच आहे की सगळे सुलपाणीचं जंगल म्हणतात यूट्यूबवर, पण इथले रस्ते आणि लोकांची जी मनात एक प्रकारची भीती असते सुलपाणीच्या जंगलाविषयी, त्याच्याबाबत थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. असा आहे परिसर.